बातमी विरारमधून विरारच्या बोळिंज रोड परिसराच्या सखल भागात पावसाचं पाणी साचलंय। बोळिंज रोड परिसरातील रस्त्यांना सध्या नद्यांचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। रस्त्यावर पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आणि या पाण्यातून वाट करताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। बोळिंज रोड परिसरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। चाकरमानी असतील, वाहन चालक असतील, याच रस्त्यातून वाट काढत या रस्त्यावरून जाताना आपण पाहतोय। विरारमध्ये आजही मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। विजय, आपण पाहतोय विरारच्या बोळिंज रोड परिसरात सखल भागात आता पावसाचं पाणी साचलेलं आहे, काय सांगाल? वृषाली, मी आता विरार स्टेशन ते बोळिंज या रस्त्यावरती उभा आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तो मुख्य रस्ता आहे, ज्याच्या की मांडी इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। हा जर रस्ता पूर्ण बघितला तर पूर्णपणे हा रस्ता आहे की नदी आहे याची कल्पना करणं सुद्धा कठीण आहे। समोर जर बघितला तर थार गाडी जाते, त्या थार गाडीचं दृश्य जर बघितले तर पाणी किती आहे आणि जे घराबाहेर पडलेले जे नागरिक आहेत, पूर्ण रस्त्यावरती, रस्त्याच्या कठड्यावरती हे सर्व नागरिक उभा आहेत। रस्त्याच्या कडेने हे नागरिक जात आहेत। आपला पूर्ण जिकडं पावं तिकडं फक्त पाणीच पाणी झालेलं आहे। सर्वत्र पाण्याने हा हाहाकार माजवलेला आहे। अनेक गाड्या ज्या आहेत या गाड्या बंद पडलेल्या आहेत। एसटी महामंडळाच्या बस सुद्धा या ठिकाणी या पाण्यामधून बंद पडलेल्या आहेत। अक्षरशः इथे ट्रॅक्टरनं जो प्रवासी जे आहेत त्यांना घेऊन जावं लागत आहे। माझ्या दुसऱ्या बाजूला जर बघितला तर हा विरार स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे आणि या विरार स्टेशन ते बोळिंजकडे जाणाऱ्या जवळपास 5 ते 10 किलोमीटरचा जो प्रवास आहे, या सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। वसई विरार नालासोपाऱ्यातला असा कोणताच स्पॉट नाहीये की ज्या ठिकाणी कमरे इतकं तर मांडी इतकं पाणी नाहीये। सगळीकडे पाणीच पाणी आहे। समुद्राला सुद्धा आता भरती आहे। पावसाचा जोर मात्र कुठेही थांबत नाहीये आणि त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाहीये। सगळे नाले जे आहेत हे सगळे तुडुंब भरून वाहत आहेत। त्यामुळं आणि पावसाचा डोंगरावरून येणारं पाणी, समुद्राच्या रिवर्स येणारं पाणी, हे सर्व जे पाणी आहे हे शहरामध्ये साचलेलं आहे। तर समोर जर आपण जी बस येते, ट्रॅव्हल्स येते, त्या ट्रॅव्हल्सचं दृश्य जर बघितलं तर पूर्ण तिच्या बोनेट पर्यंत पाणी जात आहे। इतकं पाणी जे आहे हे सध्या ह्या मुख्य रस्त्यावरती हे पाणी साचलेलं आहे। अतिशय भयावह परिस्थिती जी निर्माण झालेली आहे। बसच्या जर चाकं जे आहेत हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि बस जात असताना अक्षरशः समुद्राच्या लाटा जशा तयार व्हाव्यात त्याप्रमाणे या लाटा या पाण्यामधून तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक नागरिक जे आहेत हे प्रशासनाने सांगितलेलं आहे की आपण घराबाहेर बसा, विनाकारण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। मात्र माझ्या समोर जर बघितले तर अनेक नागरिक असे आहेत की जे रस्त्यावरती वरून लहान लहान मुलांना घेऊन या पाण्यामध्ये फिरत असताना आपल्याला दिसून येतात। कारण सध्याची वसई विरार नालासोपाऱ्याची जी स्थिती आहे अतिशय धोकादायक स्थिती आहे। कारण गटार अनेक ठिकाणी चेंबर उघडे आहेत, अनेक ठिकाणी रस्ते पूर्ण जाम झालेले आहेत आणि अशा वेळी हे जर माझ्या समोर जर बघितलात तर एक व्यक्ती अक्षरशः 3 ते 4 वर्षाच्या मुलीला घेऊन रस्त्यामध्ये पाण्यामधून चालत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण प्रशासनाने आज 4 दिवस झाले पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि या इशारा असताना सुद्धा नागरिक विनाकारण रस्त्यावरती उभा राहून नक्कीच आपण पाहतोय रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आले आणि यातूनच हे नागरिक प्रवास करतायत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।